नसं काय नसतं, राहू द्या. तर मी आणखीन जास्त वेळ न घेता आपणा सर्वांचं आयोजक तथा आज सहभागी होणारे, या संमेलनामध्ये सहभागी होणारे कलाकार ह्यांचं कौतुक करतो, त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना श्रेयस इच्छितो आणि श्री नवदुर्गेपाशी प्रार्थना करतो की आम्हा सर्वांना या जगताला सुखी समाधानी आनंदी ठेव आणि त्यासाठी संगीत हे माध्यम कुठंतरी आमच्या मनात भरवून ठेव अशी देवी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. भाऊ, आपण म्हणाला 1971 साली नादब्रह्म या संस्थेच्या ठिकाणी आपण जेव्हा कार्यक्रम घ्यायचो तेव्हा सभागृह भरून जायचं, पण आता इथं उपस्थिती कमी आहे. आजच्या या कार्यक्रमात जवळजवळ 19 की 20 काहीतरी आपली कला इथं कलाकार सादर करणार आहेत. थोडी संध्याकाळी यायला थांबलेत. जे कोणी येतात त्यांच्याबरोबर 2-3 माणसं आली तरी ह्या खुर्च्या भरलेल्या आम्हाला दिसल्या असत्या. पण इथं काय, आजचा हा कार्यक्रम दिवसभराचा असल्याने संध्याकाळच्या सत्रात जे येणारे आहेत, म्हणजे लोक माणूस बघूनसुद्धा आता कोण गाणार आहे, कधी गाणार आहे ते बघूनसुद्धा लोक येतात. आणि त्यामुळं आणि हे देऊळ असल्याने लोक येतात, जातात, बसतात, इथं ऐकतात थोडे. पण प्रत्येकाने एक विचार लक्षात घ्यायला पाहिजे की देवीसमोर आपण इथं आपली कला आता सादर करणार आहोत. आमची ही सेवा देवीसाठी. ऐकणारे ऐकत राहतील. तेव्हा सर्वांनी आजच्या या कार्यक्रमास इथं जे कोणी आहे त्याने उपस्थिती लावल्याबद्दल मी पूर्वीच तुमचा आभार व्यक्त करतो. केव्हा मारुनी उंच भरारी, केव्हा मारुनी उंच भरारी, नभाता जातो हा दूरवरी, किमयेची सृष्टी सारी, किमये आनंदे भरली. कुंचल्यातून एक चित्रावर विविध रंगाचे फवारे उडवीत आणि अप्रतिम कल्पनेचे दर्शन घडवावं असेच काहीसे प्रयत्न आमची ही नवदुर्गा कला संघ मडकई इथं करीत आहे. आता हा कार्यक्रम इथंच आम्ही थांबतो आणि आमच्या जो पुढील कार्यक्रम आहे दिवसभराचा, जो 2 सत्रामध्ये चालेल, त्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. मी विनंती करतो पाहुण्यांना की त्यांनी पुढे येऊन बसावं.